नमस्कार सगळ्यांना, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आजची सुरुवात अशी आळसाने सुरू झालेली आहे, कारण का आजचा दिवस आहे धुळीवंदनचा। काल होती होळी, त्याच्यामुळे आम्ही आधीचा व्लॉग बघितला असेल तर होळी छान सेलिब्रेट केली। मस्त सोसायटीच्या आवारात आमची छान होळी आम्ही उभारलेली आणि त्याच्यानंतर दहन केलं। तर यायला झाला जरा लेटच, 1:30 वगैरे वाजला असेल आणि मग एकदा लेट झालं ना की मग श्रेयाची पण झोप उडून जाते, त्याच्यामुळे झोपायला आणखीन उशीर झाला, त्याच्यामुळे उठायला सुद्धा उशीर झाला। तशी माझी आज आहे गडबडच, कसली गडबड ते पुढे समजेलच। तर मी इथे ना सकाळी उठल्या घेतलाय चहा करत, मस्त आलं वगैरे खिसून चहा करणार आहे। आणि जसं की काल पुरणपोळ्या केल्या होत्या, म्हणजे आज नाश्त्याला त्याच पुरणपोळ्या आम्ही चहात खाणार आहोत। कोणाकोणाकडे असं असतं मला नक्की कमेंट करून सांगा। होळीच्या आदल्या दिवशीच्या पुरणपोळ्या असतात तर कोण धुलीवंदनच्या दिवशी नाश्त्याला खातं मला नक्की सांगा कमेंट करून, कारण का आमच्याकडे तर सहसा हा धुलीवंदनच्या दिवशी हाच नाश्ता असतो, म्हणजे सकाळी सकाळी करायला पण काही नको आणि मग पटकन धुलीवंदन खेळायला सुद्धा जायला होईल। तर असं मी आलं खिचून झाल्यावर जे सांडतं ना, तर आलं वगैरे खिचलेलं ते असं मस्त क्लीन करून घेतलं आहे आणि आळसातच आहे बघा, माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असेल असा हा आळसच माझ्या चेहऱ्यावर आहे। पुरणपोळ्या मस्त मायक्रोवेव्हला पटकन गरम केल्या आणि आहोंना आणि मला अशा खायला घेतल्या। पुरणपोळ्या काही मी जास्त केल्या नव्हत्या, त्याच्यामुळे माझ्या 2च पुरणपोळ्या उरल्यात, एक आहोंसाठी एक माझ्यासाठी। तर मी आता मस्त चहा भरून घेते आणि मग आम्ही दोघं मस्त बसून खाऊ। श्रेया काय म्हणजे श्रेयाला मी सहसा शिळं काय देत नाही खायला, तर त्याच्यामुळे तिला तिच्यासाठी दुसरं काहीतरी असं खायला देते। ब्लॅक टी केला आहे, कारण का दूध संपलं होतं आणि आणायला जायला कोणी रेडी नव्हतं, त्याच्यामुळे म्हटलं मस्त ब्लॅक टी करून खाऊन घेऊया। आणि मस्त खाल्लं आणि गेलो सोसायटीच्या आवारामध्ये खाली धुलीवंदन खेळायला। सगळ्या लेडीज जमल्या होत्या, म्हणजे लेडीज भरपूर आहेत, बिल्डिंगमध्ये लोक खूप राहतात पण सगळेच असे उत्साही नसतात, त्याच्यामुळे ह्या जेवढ्या आम्ही बायका आहोत ना, आणखीन काही असतात पण त्या काही कामानिमित्त किंवा काही कारणानिमित्त आलेल्या नाही आहेत। आणि मुलांचं बघायला गेलं ना तर ते मुलं म्हणजे त्यांना धुलीवंदन एवढं आवडतं, सगळ्याच मुलांना आवडतं की रंगपंचमी म्हटल्यावर कोणाला नाही आवडत नाही का। म्हणजे आम्ही सुद्धा बघा ना की आपण सुद्धा, म्हणजे तुम्ही पण सगळे खेळतच असणार, आपण एवढे मोठे झालोय तरी पण हा धुलीवंदनाचा आनंद काही कमी होतच नाही आहे। आणि लहान मुलांचं बघायला गेलं तर इतर वेळी ते उठणार नाही, पण आज धुलीवंदन आहे त्याच्यामुळे मस्त सकाळी लवकरच म्हणजे 7 वाजल्यापासूनच त्यांनी धुलीवंदन खेळायला सुरुवात केली। असं रंग वगैरे खेळून झाल्यावर आम्ही असं छान करत होतो डान्स। इथे ना श्रेया माझ्याकडून उतरतच नव्हती, मला उचलूनच घ्या असं म्हणत होती, कारण आहे ना तिचा बेस्ट फ्रेंड आहे ना अन्वित, तो खाली होळी खेळायला आला नव्हता, त्याच्यामुळे ती नाराज होती आणि मग खाली उतरतच नव्हती।
इथे ना आता खूप वेळ होळी खेळून रंगपंचमी खेळून ना आम्ही आता वरती आले आणि अहोंनी आम्ही खाली गेलेलो ना तर फ्रीज घेतला होता साफ करत. मग आल्या तो फ्रीज साफ केला, जेवण बनवलं आणि हा भांड्यांचा पसारा पडला. आणि ना मी म्हटलं ना आज माझी जरा गडबडच आहे, म्हणजे गावाला जायचं आहे आम्हाला आणि मग फ्रीज वगैरे साफ करत बसल्यावर किती वेळ होणार आहे सांगा बरं. होळीसाठी आम्ही गावाला जाणार होतो पण हे उशिरा आले त्याच्यामुळे आम्हाला जमलं नाही. आणि मग त्यांच्याच मनात आलं इथे आहात तर सोसायटीमधल्या बायकांसोबत होळी खेळून घे, मग आपण जाऊ. पण एक्स्ट्राचं काम पडलं त्याच्यामुळे मग मला काय पटपट आवरता आलं नाही. आणि मग इथे ना थोड्या वेळाने ना ह्यांचा आणि माझा ना जरासा वादच झाला, म्हणजे बोलाचाली सुरू झाली, भांडणच थोडंसं व्हायला सुरुवात झाली. कसं आहे ना आपण काय करतो थोडंसं फ्रीजमध्ये असलं ना जेवण, म्हणजे जेवण काय उरलं ना तर डब्यात भरून पटकन फ्रीजमध्ये ठेवतो, दुसऱ्या दिवशी खाता येईल असं मी श्रेयासाठी असं तुपातलं वगैरे करत असते. मग मला असं वाटत नाही टाकून द्यावं, तर त्यांचं असं म्हणणं होतं ठेवत जाऊ नको, वेळच्या वेळी खात जा जर खायचं असेल तर. मग थोडासा वाद झालाच आणि मग काय तोंड माझं चालूच होतं. म्हणजे हे मिस्टर घरात असले ना की आपलं काय ना काहीतरी असं सुरूच असतं. तुमचं पण असतं का हो? नक्की मला कमेंट करून सांगा. त्यांना ना असं निवांत शांत बसताच येत नाही, एकतर काम काढत राहतील नाहीतर मला कसली ना कसली बडबड करत राहतील. माझी सासू माझ्यासोबत नाही आहे इथे राहायला, पण मला सासूची कमी अजिबात महसूस होत नाही. म्हणजे ना ह्यांचं सासूसारखं मला माझ्या मागे असं चालूच असतं टिमणं काय ना काहीतरी. तर असं ना इथे थोड्या वेळाने मस्त माझी सगळी भांडी झाली घासून आणि छान मस्त ओटा क्लीन केला आणि मग आम्ही लगेच निघालो गावाला जायला ना श्रेयाला माझ्या फार आवडतं. तिनेच मला सांगितलं की आहे ना मम्मी व्हिडिओ काढ ना गं, आपण चाललो ना गावाला. पण आहे ना ती ना बघायलाच मागत नव्हती. आणि मी जेव्हा बोलायला लागली ना बाबू बघ तर तिला हसायला यायला लागलं. तरी पण तिने अजिबात माझ्याकडे बघितलं नाही. तिचं असं होतं की तू व्हिडिओ काढ फक्त, पण मी काय बघणार नाही. आणि मग आहे ना आम्ही गावाला जायला अशी सुरुवात केली. मस्त रस्त्याने आहे ना छान आम्हाला छान वाटतं गावाला जायला. म्हणजे ना जातानाच आम्हाला छान हिरवळ वगैरे असं निसर्गाच्या सानिध्यातून असं जायला मिळतं. माझं गाव आहे ना अलिबाग आहे. सासर आणि माहेर दोन्ही पण अलिबाग आहे. होळीला किंवा कुठल्याही सणाला आम्ही दरवर्षी गावालाच जातो. कसं गाव जवळ आहे त्याच्यामुळे पटकन जाताही येतं. आणि मग ही बघा ही जाता ना सकाळी लवकर, म्हणजे थोडीशी रात्री लेट झोपून थोडा लवकर उठली तर अशी मस्त पटकन झोप. इथपर्यंत व्हिडिओ बघितलात ना त्याच्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा, कमेंट करून तुमचा निरोप माझ्यापर्यंत पोचवा. आणि जर तुम्ही सबस्क्राईब अजून माझं चॅनल केलं नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राईब तेवढं करून घ्या. आणि भेटूया अशाच छान छान व्हिडिओमध्ये. चला इथेच व्हिडिओ एंड करते. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.